समृद्धी महामार्ग की अडथळ्यांची शर्यत असाच प्रश्न या महामार्गावरनं प्रवास करणारे प्रवासी विचारतायत। 31 डिसेंबरच्या रात्री 50 ते 60 वाहनं पंक्चर झाली आणि समृद्धी महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मालेगावहून कारंजा नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर एक पत्रा पडल्यानं त्याच्यावरून जाणारं प्रत्येक वाहन पंक्चर झालंय। 31च्या रात्री समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ किमान 50 ते 60 वाहनं पंक्चर झाली। इथं पंक्चर काढण्याचं दुकान जवळपास नाही। त्याचबरोबर समृद्धी महामार्गावरील हेल्पलाईन नंबर काहीच उपयोगाचा नसल्याचं काही संतप्त प्रवाशांनी सांगितलं। दरम्यान वाहनं पंक्चर झाल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली होती। समृद्धी महामार्गावर अशा प्रकारे रात्रीच्या वेळेला कोणतीही आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था नसल्यानं आणि हेल्पलाईनवर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता। समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून घडत असलेले अपघात आणि कोणत्याही प्रकारच्या आपत्ती व्यवस्था नसल्यानं हा महामार्ग सुखकर की धोकादायक असा प्रश्न देखील पडतो। मी मेहकरकडनं येत असताना आणि शेलूकडे जात असताना मधात एक लोखंडी पत्रा पडलेला होता। त्याच्यावरनं माझी गाडी गेली। त्या गाडी पंक्चर पण झाली आणि टायरला पण मार लागला। आम्ही हेल्पलाईनला पण फोन केला पण कुठलाही रिप्लाय वगैरे आला नाही। आम्हाला अख्खी रात्र हायवेवरच काढायचं काम पडलं। समृद्धी महामार्गावर घडलेल्या या सगळ्या प्रकरणावर आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं स्पष्टीकरण दिलंय। एका मालवाहू वाहनातनं लोखंडी पत्रा पडला होता आणि त्यावरून वाहनं गेल्यानं ती पंक्चर झाल्याचं त्यांनी सांगितलं। याच पत्र्यावरनं असंख्य वाहनं गेली आणि काही पंक्चर झाली तर कित्येक वाहनांचं टायर फुटल्यानं मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला। नागपूर कॉरिडॉर 222 वर एक ओपन कंटेनर हा नागपूरकडे जात असताना त्या कंटेनरचा एक पत्रा समृद्धीच्या लाईनवर पडल्यामुळे 10 ते 15 वाहन यांचे टायर पंक्चर झाले। सदरील माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त होतात समृद्धी हेल्पलाईनशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मदतीने तो पत्रा तिथून तात्काळ हटवण्यात आला। त्यामुळे जे काही तिथे अपघात वगैरे होण्याची दाट शक्यता होती ते आम्ही तिथे निरसन केलं। समृद्धी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचं जवळका पोलिसांना समजलं। त्यावेळेला पोलीस निरीक्षक प्रदीप राठोड हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखलही झाले। प्रशासनानं काही वेळानंतर महामार्गावरचा हा पत्रा उचलला आणि वाहतूक सुरळीतही केली। मात्र समृद्धी महामार्गावरील गेल्या काही वर्षातल्या घटना पाहता महामार्गाच्या सुरक्षेबाबत सरकारकडून आता युद्ध पातळीवर काम केलं जाणं गरजेचं असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।